मला वाटतं 6 वेळा चौकशी अंतिम त्या ठिकाणी राजीनामा झालेला आहे. पण मुख्यमंत्री महोदय असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत, यांनी सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं उशीर झाला पण चौकशी करून सर्व चौकशी अजून चौकशी सुरू आहे, काही अंतिम टप्प्यात आलेली नाही. पण तो आज त्यांचा राजीनामा झाला ही वस्तुस्थिती आहे. साहेब जे फोटो आले ते फोटोमध्ये आपण लघुशंका केलेली आहे, कपडे काढले, क्रूरतेने मारले, शरीराचा एक भाग नाही ज्या ठिकाणी जखमा झालेले नाहीत, हे सगळं पाहून सर्व गोष्टींची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. सर्व उच्चस्तरीय अधिकारी, मोठे पदाधिकारी त्या ठिकाणी चौकशी करतायत. यातून सर्व समोर येईल. पण तरीही सर्वप्रथमदर्शनी बघता त्यांचा राजीनामा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी मिळून एकमताने हा निर्णय केला आहे. केलं पाहिजे अशी देखील मागणी त्यांच्या आमदारकीचा या संदर्भामध्ये सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आहेत. ते या संदर्भामध्ये निर्णय करतील. पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता. धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला उशीर झालाय म्हणून. नाही, मला या बाबतीमध्ये काही जास्त सांगता येणार नाही. पण मला वाटतं चौकशी अंती सर्व आता समोर वस्तूची समोर आली, त्यामुळे हा राजीनामा घेतला गेला असावा. विरोधक म्हणतात की सरकारच्या हृदयाला पाझर फुटत आहे म्हणून. विरोधक म्हणतात निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री आहेत. अतिशय बारकाईने त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये लक्ष घालतायत. कायदा सुव्यवस्था त्याच्यासाठी कायम राहिली पाहिजे. कुठे असे प्रकार अनुचित प्रकार घडता कामा नये या संदर्भामध्ये ते अतिशय स्वतः लक्ष घातलेलं त्यांनी आहे. 3 महिन्यांपूर्वी फोटो आणि व्हिडिओ हे सरकारकडे होते. सरकारच्या हृदयाला पाझर फुटत असा सवाल करण्याच्या उपस्थित होताना पाहायला मिळतोय. 109 प्रकरण आहे ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे का इस्तीफा लिया गया, क्या कहना चाहते हैं सर? विलंब का केला असं अजिबात विलंब कुठे झालेला मला असं वाटत नाही. सर्व चौकशी अंतीच हे शक्य होतं आणि आता शक्य नव्हतं. पण आता प्रथमदर्शनी सर्व चौकशी या ठिकाणी प्रथमदर्शनी अजून मी म्हणेन पण ही झाली असताना या संदर्भावर निर्णय घेण्यात आलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.